सुरुवातीला सांगतो, या ठिकाणी माझ्या जागी उदय पारकर बुवा होते, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझ्यासारख्या एका खोळ्या बुवाला या ठिकाणी आणून बसवलेलं आहे. मी इथल्या सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. काय विषय झाला माझ्या काही लक्षात नाही, पण ठीक आहे, हळूहळू कळेल. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतोवा, माझ्याकडे देव माझा पाहतोवा. नाद गुंजाएगा तेरा ही बदल जाएगा, मेरी आवाज़ ही नमो देवराया, नमो ज्ञान सिंधु. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधु. नमो देवराया, नमो ज्ञान सिंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो दीननाथा, नमो दीनबंधु. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला. नमो माय बाबा, कृपाळा नृपाळा. नमो माय बाबा, कृपाळा कृपाळा. नमो माय बाबा, कृपाळा नृपाळा. नमो माय बाबा, कृपाळा कृपाळा. कृपाळा कृपाळा, कृपाळा कृपाळा. कुंडली गवरला,
आदिदेव रामेश्वर आदिदेव गुणकेश्वर आदिदेव लिंगेश्वर आदिदेव महापुरुष देवी भरारी देवी भैराई देवी कामेरी भावाई देवी पावळाई देवी तुळशी देवी भगवती देवी लंकदेवता माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी गुरुवर्य विजय परम जर भेटीला लिहून द्या हॅलो हॅलो शार्प करा माझा माहिती हॅलो हॅलो ओके धन्यवाद मंडळी प्रामाणिकपणे सांगतो अतिशय सुंदर आपलं हे गाव आहे आणि या गावामध्ये हे महापुरुष देवाचं देवस्थान खूप सुंदर वाटलं आणि मगाशी ज्या बुवाने या ठिकाणी भजन सादर केलं विनय नांदोसकर बुवा एवढं सुंदर भजन म्हणजे मला वाटतं चव्हाण बुवाकडे ते शिकतात सुंदर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर सुंदर एकदा विनयसाठी सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवूया खूप सुंदर भजन बुवा भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन प्रत्येक बारीमध्ये हे मी वाक्य बोलत असतो का तर भजन हे असे साधन आहे की आपण टेन्शन मध्ये असू दुःखामध्ये असू तर ते विसरण्याचं हे साधन आहे भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त आपल्या मुखामध्ये येण्यासाठी भजन हे महत्वाचं आहे तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते इथे मोठा कोण नाही प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ आहे लक्षात घ्या प्रत्येक जण मग ते लहान मुलं असो नाही तर वयस्कर असो इथे कोणाचं कोण नाही जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जसं छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर आपसुक आपल्या मुखातून जय असा शब्द निघतो छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्या मुखातून जय असा शब्द निघतो एक लक्षात घ्या प्रत्येकाने माणूस पैशाने गरीब असला तरी चालेल पण मनाने श्रीमंत असला पाहिजे कारण गरिबांच्या घरावर सुस्वागतम आणि श्रीमंतांच्या घरावर कुत्र्यांपासून सावधान लिहिलेलं असतं प्रत्येकाने इथे ठरवायचं इथे गर्व नको घमेंड नको मला जर गर्व झाला असेल माझ्यासारखा उंच आवाजाचा दुसरा बुवा नाही माझ्यासारखा भजनी बुवा नाही तर तो गर्व कोणतरी ठेचून काढतो लक्षात ठेवा इथे कोण मोठा नाही जगाचा बाप श्रीकृष्ण त्याचा जन्म बंदिवासात झाला तर तुमचं आणि आमचं काय माझ्या सोबत जे बुवा आहेत सर्वांचे लाडकी दोन्ही बुवा आहेत चव्हाण बुवा म्हटल्यावर एक गोड व्यक्तिमत्व भजन कसं असावं डबलवारीचं भजन कसं असावं आणि त्या भजनामध्ये रंग कसे आणावेत लटक कशी मारावी या रागातून त्या रागामध्ये कसं यावं हे माझ्या विनोद चव्हाण बुवांकडूनच शिकण्यासारखं आहे हे माझं वैयक्तिक आणि त्या महापुरुष देवाला मी स्मरून सांगतो त्यांचे आणि माझे मतभेद आहेत पण ते वैयक्तिक नाही मेरेचे नाही तात्विक आहे काय झालं फक्त चव्हाण बुवांनी एक आपल्या तोंडावर थोडासा आळा घेतला तर डबलवारी क्षेत्रामध्ये चव्हाण बुवांसारखा दुसरा परिपूर्ण बुवा नाही एकदा जोरदार चव्हाण बुवांसाठी टाळ्या वाजवा आज या वयात सुद्धा त्याने केसाच्या पुढच्या झालरला कलर मारलाय बघा का तर मी तरुण दिसावा माझ्याकडे कोणीतरी बघावं आज दाम्पत्य दिन आहे
60 वर्ष झालेल्या सर्व दाम्पत्यांना, खास करून माझ्या दोन्ही जोडीदारांना आणि त्यांच्या धर्मपत्नीला मी दाम्पत्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तिकडचे बुवा दोस्ती दुनियेतील राजा माणूस, पाठीत खंजीर कसा खुपसावा त्यांच्या एवढा दुसरा सध्याच्या घडीला राजकारणात तर सोडा, महाराष्ट्रात दुसरा निपजणार नाही. पण दोस्तीच्या याच्यात एखाद्याला मदत करायची आहे तर ठाम करणार. भजन जेवढ्याच तेवढं, पण पुराणातील दाखल्यावर एवढा त्यांचा भर आहे, पुराणातील दाखल्यावर एवढा त्यांचा भर आहे की त्यापुढे भजन सुद्धा एखाद्या बुवाचं झाकून जाईल एवढा त्यांच्या पुराणातील दाखल्यांवर जोर आहे. आणि ते त्यांनीच सांगावं. हल्ली एक दोन बुवानी सांगितलं, काय खरा काय खोटा काय आपण त्या विषयात जाऊया नको. बाकी गुंडू बुवा इकडे बघा ना, चांगला बोलतोय मी तुमच्याबद्दल. आणि आता ह्यो मे महिनो जरा आनंदात काढूया, म्हणजे पुढच्या पावसातले 4 महिने निदान बोलून चालून तरी राहायची फोनवर. हा लोकांका किलेच नको भोगव्यात आपण पहिलेच इलव. मी ठरवूनच जर दोघवले इलाज असेल तर माका तसं सांगा, माका गजरात मग तयारीत राहा पाहिजे चिलखत वगैरे घालून. हा हे नाही तसे. तुम्हाला एक फक्त सांगतो, मला मानत असाल तर तुम्ही खूप मोठे आहात ज्ञानाने सगळ्या बाबतीत, तुमचे भाऊ शिक्षक आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्हाला जेवढं लोकात टार्गेट करून जमात किंवा लोकांची चुका होत, ऐका मी काय सांगतोय ते, आणि मी महत्वाचं बोलतोय. नो डिस्टर्ब द चिल्ड्रन वांटेड टू बॅबल फॉर दिस कप, नथिंग ॲक्शन अबाउट इट. अर्थाच्या अंदाजात जाऊच नको तुम्ही. तर तुम्हाला जेवढं मला टार्गेट करायचं आहे, माझ्या चुका दाखवायच्या असतील त्या 100% दाखवा. पण ते काहीतरी आमच्या दोघात भानगडी लावण्याची शक्यता हा, कारण आयुष्यभर त्या माणसात ताच केल्या आणि आपलो झेंडो कसो भोगव्यात उंच रवतलो, फक्त तेवढा डोक्यात ठेवा आणि बारी करा. माझी चूक असतात तुमचा चप्पल आणि माझा तोंड, पण त्यांच्या सांगण्यात नको. हा बाबा, आता मी तुमच्यासाठी हा केलंय. माझे दोन्ही जवळचे मित्र असतात, ऍक्च्युली माझा होय तो पत्तो नाही होतो, तरी पण मी असं त्या महापुरुष देवाक वाटलं की हय लोकच होय म्हणून मी इलेलो असं. एवढं वाकडं माझं काय हा परफॉर्मन्स तुम्ही ऐकून घेऊचो. चुकी शक्यतो माझी कोणी काढू नको, कारण ह्या दोघांपेक्षा मी लहान आहे वयान पण आणि ज्ञानान पण. जरा सांभाळून घ्या माऊली, हा दोघं जण. हो महाराज, हो मारा तुकडे, माझ्याकडे एकदा वारी द्यावा म्हणजे बघतोय. रागात आली हो वाटतं काय रे, काय बिलासला. असो, नोटेशन घेतोय. नोटेशन आणि रुपावली सलग होईल सिंधुदुर्ग भजन संस्थेच्या नियमानुसार. जे कोण नियम मोडतील, माझे गुरुबंधू अध्यक्ष आहेत त्यांना मी सांगणार आहे. अतिशय सुंदर माऊली साऊंड सिस्टीम. मे महिन्यात तरी निदान आमका महापुरुष देवाक आमची विनंती आहे, मे महिन्यात तरी अशी साऊंड सिस्टीम प्रत्येक ठिकाणी मिळावी, नाही तर आम्ही कामात बोलतो. खूप सुंदर. परमेश्वर तुमच्या धंद्यात तुमका बरकत देवचो आणि असो शेवटपर्यंत बटना न चाळवता अशीच सिस्टीम ठेवची, अशी तुमका बुद्धी देवचो, अशी मी त्या भगवंताकडे मागणा करतोय. बरोबरला केसांचा काय तर आधी बघा, तुझ्या डोकाला आज वाटता ठेका ठेका आकडा भाया. ते बघ आकाडणारे शांत झाले.
धन्यवाद धन्यवाद. जरा कोरसला लेवल द्या माऊली, जरा माईकच्या जवळ या. उमाकांत मुनिये बुवा, चव्हाण बुवांचे विद्यार्थी, यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
इकडोर खींचे तुझा दौड़ा चलाए, इकडोर खींचे तुझा दौड़ा चलाए, कच्चे धागे में बंधा जलाए। ऐसे जैसे कोई दीवाना, ऐसे जैसे कोई दीवाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना। तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन सुंदर ते घान, 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 उभे विणेवारी, सुंदर ते घान, उभे विणेवारी, सुंदर ते घान, उभे विणेवारी।
धन्यवाद धन्यवाद.
हॅलो हॅलो मला बेस कमी करायचं. हॅलो थोडा इफेक्ट येतो. हॅलो ते अजून लेवल द्यायला. हॅलो हॅलो मॉनिटर लावा त्याकडे. हॅलो हॅलो ठीक. हॅलो हॅलो ओके पेटीचा बघ. जरा शार्प करते. ओके थँक्यू. पकवाच आउटपुट घ्या पकवाचं. शार्प कर शार्प शार्प. जास्त शार्प कर. कमी कर शार्प. हॅलो जरा लेवल द्या. गेन कमी करा. गेन आहे कमी करायचं. आता द्या. आता लेवल द्या. लेवल द्या. हा. थोडा शार्प करा बघा. शार्प करा. त्याचा बेस आहे त्याचा. हा आता मॉनिटरला द्या. त्या मॉनिटरला द्या. शार्प नाही हो. शार्प पाहिजे. बाया बाया
हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. निसर्गरम्य अशा या पवित्र भोगे गावमध्ये देव महापुरुष मंदिर याचा 11वा वर्धापन दिन सोहळा अगदी थाटामध्ये या ठिकाणी पार पडतोय. आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी तिरंगी डबलवारी घालण्याचा जंगी सामना आम्हा 3 बुवांमध्ये आयोजित केलेला आहे. ज्यांचं प्रथम भजन झालं ते सन्माननीय माझे परममित्र सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान संदीप लोके, लेंगडा तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कोडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि जे 3 नंबरला आमच्या नंतर भजन करणार आहे ते सन्माननीय सुप्रसिद्ध भजनकार आमचे परममित्र सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत, वर्धे तालुका कोडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. या 3 बुवांना आमंत्रित करून परमेश्वराचं भजन मनोरंजन या उदात्त हेतूने आम्हा 3 बुवांना ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल येथील देव महापुरुष भजन मंडळ भोगे त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी, या गावातील रहिवासी, या वाडीतील रहिवासी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. अनेक नामवंत भजनी बुवा, पखवाद वादक, तबला वादक, अन्य कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो. ज्यांनी आमच्याशी संपर्क केला ते सन्माननीय आमचे लाडके श्रीमान तुषार खळेबुवा आणि त्यांची मंडळी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय या कार्यक्रमाचं ज्यांनी उद्घाटन केलं ते सन्माननीय रुपेशजी मुंडिये, त्याचप्रमाणे माझे पट्ट शिष्य श्रीमान उमेशजी मुंडिये हे या ठिकाणी आले, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे भरतजी टेमकर, त्याचप्रमाणे भाऊ बोरिये यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. ज्यांनी भजनाची परंपरा हे मंडळ गेली कित्येक वर्ष चालवलं, तो वारसा जपला. ते सन्माननीय कैलासवासी कोळंबकर बुवा यांच्या सुद्धा कृतात्म्यात चिरशांती लाभो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. अनेक नामवंत कलाकार या सर्वांना मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, माझी गुरुमावली भजन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ, गुरुवर्य जीवन वडील बुवा यांच्या स्मृती अभिवादन करून ओम रामगणपती नावात राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मायबाप प्रेसिडेंटचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमने सामने तिरंगी डबलवारी भजनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेलं आमचं हे साऊंड अतिशय निखळ, स्वच्छ आणि सुंदर भाऊ जे आहे ते सुंदर आहे. तुम्हाला शुभेच्छा लागल्या. त्याचप्रमाणे युट्यूब चॅनेलवाले या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांचं भजन ज्यांनी सुरुवात केली या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचे श्रीमान राजेजी रुपेशजी मुंडिये हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी मनापूर्वक स्वागत करतो. या गावचे सरपंच, हा खरोखरच गाव सुजलाम सुफलाम असा भोगे गाव, पर्यटन स्थळ म्हणून भोगवे हा गाव प्रसिद्ध आहे जगामध्ये. सगळं काही देवाच्या कृपेने चांगलं आहे, काय कमी नाही. फक्त माझी एकच विनंती आहे की कुठेतरी एक खंत वाटते, बाकी सगळं आहे. एक खंत म्हणजे कुठेतरी म्हणजे मोबाईलला रेंज नाही, हे एक थोडंसं दुःख वाटतं. त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हावेत आणि ते होतील असं मला खात्री आहे. एकदा टाळ्या वाजवा गावासाठी, ही माझी इच्छा आहे. कारण नेटवर्क जिथे नसेल किंवा रेंज नसेल तर फोन नसेल तर काहीच होऊ शकत नाही आजच्या घडीला. म्हणून एक अपेक्षा आहे ती पूर्ण होईल अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. भजनाची सुरुवात सन्माननीय संदीप लोकेवाणी अतिशय सुंदर होती. आज ते नवते येते, आज गुंडू बुवा, मी आणि दुसरे बुवा होते, पण ते का नाही आले किंवा का हे लोकेबुवांना माहिती असून सुद्धा तो विषय टाळण्यात आला, त्याबद्दल लोकेबुवांना धन्यवाद देतो.
अतिशय सुंदर बुवांचं गायन, की त्यांच्या गायनाला नाव ठेवणं एवढा मोठा बुवा मी नाही, समजत नाही. पण बुवा तुम्हाला विनंती आहे, मी एक टाळाटलो बुवा, मी एक घोडो बुवा, आका आणून हे बसवल्याने, असं आपण स्वतःहून कशात सांगा. हा लोक म्हणत असतील तर ठीक आहे, पण आपण स्वतःहून आपली किंमत का कमी करा, नाही करायचं. परमेश्वराने प्रत्येकाला आपापल्या जागेवर ठेवलेलं आहे. लोके बुवा म्हणजे विनोद चव्हाण नाही, विनोद चव्हाण म्हणजे गुंडू सावंत नाही, गुंडू सावंत म्हणजे विनोद चव्हाण नाही, आणि विनोद चव्हाण म्हणजे लोके बुवा नाही. भगवंताने प्रत्येकाला आपापल्या जागेत ठेवलेला आहे. कोण कमी नाही बुवा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे कमीपणा घ्यायचंच नाही आपण. मी एक गावठी बुवा, मी एक आपलं साधू बुवा काय. त्याच्यामुळे काय वाटतं, कारण तुम्ही आम्ही एका माळेचे म्हणे आहोत. हा तिरंगी सामना आहे. लोकेबुवांचा पहाडी आवाज सध्याच्या घडीला प्रामाणिकपणे सांगतो, उंच पहाडी आवाज ही भगवंताची देण ठराविक बुवानात असते, आणि ती देण त्या माझ्या लोकेबुवांना एकदा टाळ्या वाजवायच्या. परमेश्वराची देण आहे बुवा ती. मी साधारण पेटी वाजवतो, ती एक देण असते. गुंडूबुवा अध्यात्म सांगतात, ती एक देण आहे. आता ते सांगतात अध्यात्म, म्हणून आम्ही सांगायला गेलो तेवढी छाप पडत नाही. बरोबर ना बुवा? प्रत्येकाला काहीतरी जागेवर दिलेला. तर गुंडूबुवा म्हटल्यानंतर नाच पोळा आणि गणपती पोळा, माणूस पडान राहतो आणि त्या करून जातो. हो, आणि आमचे लोकेबुवा सुंदर पाठ. फक्त एकच लोकेबुवाने माझ्याबद्दल सांगितलं की तोंडावर जरा आळू नाही, तसाच मी लोकेबुवाने सांगतो, सुंदर तुमचं भजन आहे बुवा, गायन छान, फक्त रागावर कंट्रोल तुमचा नाही. रागावर म्हणजे पेटीतलो राग नाही, जो राग म्हणजे नाकावरचो राग, त्यांना थोडस जर कमी केला तुम्ही तर बुवा तुमच्यासारखा बुवा मी आणते ना, ह्या पृथ्वी चालत नाही, दुबईच रागा वाचून आहे तेव्हा शिकू असं बुवा. हे थायलंड पासून सगळे जाऊन दिलेले, स्कॉटलंड, थायलंड, आता फक्त न्यूझीलंडला जाऊचे. असू दे, काय डबलवारी म्हटल्यानंतर थोडस मनोरंजन, एकमेकांना बोलणं होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आम्ही काय मेरेवर भांडण किंवा दुश्मनी नाही. पण बुवानी सांगितल्याप्रमाणे सातत्याने मे महिन्यात गुंडू बुवा, विनोद चव्हाण, लोके बुवा याने सातत्याने जवळजवळ मे महिन्यात 20 डबलवाऱ्या तर असतातच, कमीत कमीच एका महिन्यात 20च्या पुढे, पण 20 कमीत कमी बुवा असतात ना बुवा, त्याच्यावरच. पण हे एक रेकॉर्ड आहे आमचं 3 बुवांचं. त्या भगवंताची कृपा आमच्यावर आहे. ही घमंडीने सांगत नाही किंवा गर्वाने सांगत नाही. कुठेतरी आमचं स्थान आहे बुवा, ते लोकांनीच वाढवलेलं आहे, लोकांनीच आम्हाला हे मोठं केलेलं आहे, मायबाप रसिकांनीच. म्हणून तुम्हाला सर्वांना अभिनंदन आणि सर्वांना मी धन्यवाद देतो, सर्वांचे आशीर्वाद घेतो, आणि या ठिकाणी भजनाची सुरुवात भजना स्वरूपामध्ये करतो. काय व्यक्ती तितक्या प्रकृती. बुवानी सांगितलं चव्हाण बुवानी हे केस लाल केले, काय तुमका झाला, तुमचा वय काय. मी सांगतो बुवा, वयाच्या 90 वर्ष झाली तरी माणसाचा इच्छा कधी पूर्ण होत नाही. त्याची इच्छा असतात. वय वर्ष 90 झाले तरी त्याची इच्छा असतात. तुमची इच्छा मोडली अजून आहे ना, मग आता आमचं गुंडू बघा, लाल तांबडे निळे तो करीत असतात. काय जीवनात काय, ह्या जीवनात मजा असत ती घ्यायची बुवा, ह्या जीवनात स्टाईल मारायची, ह्या जीवनात. तर काय पुढचा जन्म आपल्याला कुठला आहे माहिती आहे, नो गॅरंटी. म्हणजे ह्याच जीवनात भजन करा, याच जीवनात आनंद घ्या, याच जीवनात स्टाईल करा, पण आपल्या धर्माला साजेची स्टाईल करावी. हे जरा एक पट्टो काढलेलो का, इस्त्री कोणतरी भोवडल्या तर जोडलो असं वाटावं, म्हणून ते एक नवीन स्टाईल लिहिलेली आहे. व तुम्ही करून बघा, म्हणजे तो साप सोडतो असता बघा, मस्त. स्टाईल बी काय नाही, एक आनंद आहे तुम्ही घेतला, बाकी काय नाही. चाटी वाढवा ना, चाटीकडे मोठ्याला ऐकायला त्याला हमिंग होते शार्प पाहिजे, त्याला बेस पाहिजे, त्याला शार्प करा, शार्प गेम देऊ नको, शार्प शार्प.
जरा ट्रबल द्या म्हणजे त्रास द्या. हा. आता लेवल द्या. आता वाढवा आवाज. आवाज वाढवा. आता वाढवा. हा. बरोबर आहे. आता वाढवला आवाज वाढवा. लोकवाणी ज्या रागामध्ये भजन घेतलंय तोच राग. सानिध पध मगरे रे प मगरे ग निसा निसा रे मगरे रे प मगरे ग निसा निसा रे म प निसा मन मंदिरा मन मंदिरा ते जाने मन मंदिरा ते जाने उजळून येई साधका मन मंदिरा ते जाने उजळून येई साधका संवेदना जपताती साधका मन मंदिरा ते जाने साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषाली सहज सुखाचा भोगी कुणी तळहाताच्या तळहाताच्या रेषाली सहज सुखाचा भोगी कुणी स्वयं प्रकाश उतारा चैतन्याचा गाभारा भरपंखात स्वप्न उदयाने भरपंखात स्वप्न उदयाने हे पदेरी पाकळा उजळून येई साधका मन मंदिरा ते जाने उजळून येई साधका मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा. नमो स्वामिराजं दत्त अवतारं नमो स्वामिराजं दत्तावतारं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्ति रूपं श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामी समर्थाय नमो नमस्ते.
स्वामी समर्थाय नमो नमस्ते. स्वामी समर्थाय नमो नमस्ते. नमो नमस्ते. नमो नमस्ते. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री लिंगेश्वर समर्थ महापुरुष गणपती गजानन श्रीमद सत्यनारायण बजरंग हरि 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 देवी सातेरी छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य चिंतामणी पांचाळ गुरुवर्य जीवन मडवी हॅलो 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 हा ठीक आहे पेटीचा आवाज आहे. हॅलो पक्वाच बोल माझी माऊली तुम्हाला विनंती आहे एकदा सेटिंग झाली ना व्यवस्थित पहिले 5 मिनिटं घ्या आणि एकदा सेटिंग झालं तर त्याचं पुश करू नको चाळीत नको जाऊ एकदा सेटिंग झालं त्याच्यामध्ये काय त्याचं भारीच येतो. मॉनिटरला द्या बाहेर बरोबर आहे ठीक आहे. हा हा जरा घेत द्या कुठे घेत द्या तरी चाकी द्या. हा ठीक आहे बाया साफ करा जरा बाया साफ करा. हॅलो 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 बाया बाया जरा ओपन करा तू बाया जरा ओपन करा. हा भक्ती रसातून जे म्हणजे जन माणसासमोर न म्हणजे नतमस्तक होणे त्याचं नाव भजन. या कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. हा भवसागर आपल्याला तरुण जायचा आहे तर ते नामस्मरणच आपल्या मुखात असेल तरच आपण करणार. आणि हे दिसतंय सगळं नाशवंत आहे दिसत नाही तो परमेश्वर आणि त्याचा शोध घेण्यासाठी हा मार्ग आहे हरिनाम हेच आपल्याला तारणार आहे बाकी काय.
बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हॅलो 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 चल, चल. हॅलो हे हरी रे. हॅलो हॅलो आता चालू. धनी सागर कमळ ग माग धनी धनिसा गधनी धनी मानी ग मग 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 धनी हा नाम्याची खीर काढितो तो खोबाची पुढे राखितो हा नाम्याची तो खोबाची पुढे राखितो अंतरात. लोकेवाणी चौताल गायला 12 मात्रा सुंदर देश रागामध्ये आपण प्रयत्न करूया चौतालच. आणि सागाचा निजाध्यानी मानी धमग मग मग निजाध्यानी साग गमरानी दा.
राम कृष्ण हरी राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 हरि 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 जय जय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा Thank you.
राधा माधव कुंज विहारी गोपिकांच्या सहायकारी राजा रामकृष्ण हरी 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 राजा रामकृष्ण हरी 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 जय जय राम धन्यवाद धन्यवाद. हॅलो सन्माननीय ओंकार कोळंबकर आपला पकवाज वाजवणारच आहे. आमचे पकवाजी तुषार लोट यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रूपाचा अभंग आहे. वेळ झालेला आहे. नंतर गजर तिन्ही बुवांचे होणार. मनोरंजन 100% होणार, त्याचा वादच नाही. रूपाच्या अभंगामध्ये आई बापाच्या गळ्यात दोरी बायको खांद्यावरी असं चालणारा भक्त पुंडली सद्गुरू ज्ञान होतं आणि तीच व्यक्ती आई वडिलांच्या सेवेला धावून जाते. प्रत्यक्ष पांडुरंग स्वतः समोर आला तरी आई वडिलांचा निद्रानाश होऊ नये. आई वडिलांना त्यांचा निद्रानाश होऊ नये म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाला 28 युग उभं कोणी केलं असेल तर ते भक्त पुंडलिकाने. म्हणून या जगात श्रेष्ठ दैवत आपलं कोण असेल तर आपले जन्मदाते आई वडील. बरोबर ना बुवा? जन्मदाते आई वडील हे प्रथम दैवत आपल्यासाठी आहे. कारण विनोद चव्हाण कोण, विजय उर्फ गुंडू सावंत कोण, संदीप लोके बुवा कोण, हे कोणामुळे आले तर पहिले आले ते आम्ही आपल्या आई वडिलांमुळेच इथे आलो. म्हणून आपल्यासाठी श्रेष्ठ दैवत जर कोण असेल तर आपले आई वडील आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. प्रत्यक्ष पांडुरंगाला तुम्हाला भेटायला यावंच लागेल. जिवंतपणे सेवा करा. मेल्यानंतर माझ्या बापाची ह्या आवडा आणि माझ्या आईक ह्या आवडा नको नको. मग ते चंदनाचे हार, लाकडाचे, भुसाचे नको. मिल्ले म्हशी 5-4 दूध तसा का नको. जिवंतपणे सेवा करा. हेच आपल्याला भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं. आणि ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार त्या विठ्ठलाने त्या विटेखाली गाडून 28 युग कमरेवर हात घेऊन पांडुरंग उभा आहे. जो कमरेवर हात उभा घेऊन आहे तो सांगतोय मी जोपर्यंत माझ्या कमरेवर हात आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही. म्हणून नामस्मरण मुखात असेल तर ते देवाला यावंच लागेल. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करा, सेवा करा आपल्या आई वडिलांची, आपली ग्रामदेवता, आपली कुलदेवता. आज हे महापुरुष भजन मंडळ मला सांगताना स्वाभिमान वाटतो की गेली कित्येक वर्ष बुवा भजन मंडळ भरपूर आम्ही बघितली. हे मंडळ असं आहे बुवा गुंडुबा की जमलेली सुपारी, जमलेलं बक्षीस, याच्यामध्ये अनेक बुवा आहेत, गाणारे वाजवणारे, सगळी मंडळ एकत्र येऊन हे महापुरुष भजन मंडळ आहे. त्यांचं गेली कित्येक वर्ष सेवा करतायत.
जमलेली रक्कम बक्षिसासहित बुवासहित सगळे एकत्र करतात आणि दर वर्षाला भजन स्पर्धा, दशावतार नाटक, डबलबारी अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. एकही रुपया कुठला ते स्वतः घेत नाही. अशी त्यांनी कित्येक वर्ष ही सेवा करतायत. माका सांगा तुम्ही, आम्ही एक तरी कोण असे हो, तू मी वा याचा लेक्चर असे कोण हो? काय हो काय रे तुषार, काय रे तुमचा जमाचा नाही. हे जर मंडळ करतात आमचा जमाचा, कारण 300-400 प्रत्येक गेल्याशिवाय आजकाल कोणी येणार ना. तो भजन संपला का आधी पहिला माझा काय काकाकडे मी चाललोय. ही भजन मंडळ सुद्धा चालवणार आजकाल भयानक परिस्थिती आहे. नाही ना, खरंच आहे, कोणाचाच झालं ते. तुमचा पत्ता असा नको. तुमच्याकडे तीच परिस्थिती आहे, आमच्याकडे ती झगडे होती. पण तुमचं एकमेव असं मंडळ आहे की दिलेली बिदाती ज्या ठिकाणी मिळते ती बिदाती तसेच ठेवता तुम्ही. बक्षीस मिळालं बुवाला, कबड्डीला जरी बक्षीस मिळाला तरी ते जमा केलं इथं जातं. आणि असे कार्यक्रम राबवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हा एकमेव भजन मंडळ तुमचा एकदा जोरदार ह्याच्यासाठी काय झाला पाहिजे. ही सेवा खरोखरच निरंतर सेवा तुमच्या हातून अशीच घडो. भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि एकीचं बळ हे काय असतं हे तुम्ही दाखवून देता. हे भजन मंडळाने, या महापुरुष मित्र मंडळाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि रूपाचा अभंग घेतो. मी काय बोलण्यासारखं नाही, माझ्या गुंडूपणा काय बोलतो मी प्रामाणिकपणे सांगतो. आत्ताच्या घडीला हे युट्यूबला जात आहे, आम्ही रागाने बोलतो एकमेकांना, पण जे आहे ते आहे. अध्यात्माच्या बाबतीत म्हणजे अध्यात्म फार मोठं आहे. असं नाही की अध्यात्म म्हणजे त्याच्यात एवढा गाढा अभ्यास आहे, अथांग महासागर आहे ना कुटुंब, त्याचा पत्ता लागत नाही एवढा अध्यात्म आहे. पण त्याच्यात जे काही सांगायचं आहे तर बरोबर त्याच्यात अध्यात्म सांगतात गुंडुबुवा आणि लोकांना पटते, लोकांनी स्वीकारले नाही. त्याच्यामुळे माझ्या गुंडुबुवांसाठी टाळ्या वाजवा. हा चुकला तर आम्ही तर बोलणार ह्या बाबा चुकीचा. मग राम श्रेष्ठ, कृष्ण श्रेष्ठ म्हणजे त्याच्यात काय म्हणजे काय असेल तर आमचं नाही पटलं तर आम्ही बोलतो. पण सध्याच्या घडीला अध्यात्म सांगावं गुंडू सावंतवानी. आणि इकडे वेंगुर्ल्याचे आमचे शेळपीचे त्यांचा सुद्धा गाडा अभ्यास आहे. आमचे दिनेश वागदेकर बुवा एकदा टाळ्या वाजवतात, त्यांचा सुद्धा ह्या बाबतीत अभ्यास आहे. हा हा दोघांपैकी चांगला, हा तुमचा काय कांडाला होता म्हणजे दोघांपैकी चांगला कोण सांगतात तर तुम्ही सांगा. म्हणजे हे सर हो ना, हा दोघांपैकी सगळ्यात चांगलं सांगणारे लोक म्हणजे खैसून आधी त्याला वाटायचं आपला हा वागदेकर येतो. तू का बोललोय तर वागदेकरांना वाईट वाटतं ना, वागदेकरांना बोलली तर तू का वाईट वाटतं ना. म्हणजे अरे चांडाळानो, त्यांच्यापर्यंत वागदेकर बुवा सांगतात, यांच्यापर्यंत हे सांगतात. पण प्रत्येकाकडे भगवंताची देण आहे. माझे लोके बुवा सुद्धा संगीताच्या बाबतीत, संगीताच्या बाबतीत म्हणजे संगीत भजन करण्याच्या बाबतीत प्रश्नच नाही. संगीताच्या बाबतीत हा एक नंबर. भजन 15 मात्रा, 13 मात्रा, 9 मात्रा, 9.5 मात्रा, 19 मात्रा, 23 मात्रा, 42 मात्रापर्यंत गेलेले आहेत. हो, तंतोतंत 42 मात्रा. आणि त्यांच्या भविष्यात त्यांचं प्लॅन आहे 107 मात्रा म्हणायचे नोटेशन. हो देवा शपथ, त्यांचं प्लॅन आहे म्हणजे जेणेकरून नोटेशन आज संध्याकाळी चालू केल्या सकाळपर्यंत नोटेशन आणि हीच क्वालिटी ते देऊ शकतात. थोडी कॅपॅसिटी आहे. फक्त प्रवर योग्य पाहिजे ना तो बघला. त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. तुम्ही किती चिरवलात तरी हे बघा, हे कसे याकडे हे लोक बघा काय म्हणतात माहिती आहे. तुम्ही दोघांनी एकत्र या आणि माझा कायदा करा. दोघांनी एकत्र यशात कधी आम्ही आयुष्यात गेलो ना. कुटुंबाकडे आम्ही ठरवलं. तू कधी येलं मला माहित नाही, मी सगळ्याच्या पेक्षा लेट येईल. मला माहित पण नाही तुम्ही कधी येला ते. अगोदर वास्तविक तुमची वेळ झाली. पण माझं असं कधी मी घडवलं नाही आणि कधी केलं नाही. मग यांना सांगू नये आज काहीतरी त्यांना करूया, आपण टार्गेट करूया. नको माका येतात तर मी दाखवणार. माका जसं बोलायचं तुमका येतात तसं की तुम्ही कसं किचळ तुम्ही दाखवणार. तुमचा काय असेल तर तुम्ही दाखवणार, माझा मी दाखवणार. ह्याचा काय असेल तर ह्यो दाखवणार. त्याच्यात विशेष काय आहे. म्हणून या ठिकाणी रूपाचा अभंग. आवडे हे रूप. माझ्या त्या बाबूची फरमाईश आहे.
बसला ना आमच्या तुषारच्या बाजू आपली बाय त्याचा तो बुवा तो बाजू बसला ना तुषारच्या बाजू त्या रणतोळ्याच्या खंतोळाचा खतरनाक माणूस जबरदस्त. आणि तो योगेश काय रे हा हे योगेश असं ना हा हरिओम कष्कर आता आवडे हे रूप गोजिरे सरून आवडे हे रूप गोजिरे सरून आवडे हे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.